आज घेतली रे भाऊ गाडी आणि ती कोण घेतली आणि कशी घेतली हे सांगतो तुम्हाला पुढे. त्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. तर काय म्हणता मित्रांनो, पहिले तर तुम्ही आपल्या आयडीला फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. निघालो मग आम्ही तिघजण मोर्शीला जाण्यासाठी. रस्त्यानं जाता जाता आम्हाला मधातच भेटले एजाज दादा. आता तुम्ही म्हणत असाल की झाडाची अवस्था अशी कशी काय झाली. सध्या तर आपल्या गावाकडे रोडाचं काम चालू आहे. काढली मग रमणदानं 100च्या स्पीडनं गाडी डायरेक्ट आणि अष्टगावातच पोहोचलो. या माणसांचा तर आराम करणं चालू होता. अष्टगावले केला बाय बाय आणि डायरेक्ट खानापुरात पोहोचलो. इथं मंदिराचं काम चालू होतं. आता तुम्ही म्हणत असाल की गाडी कोणाला घ्यायची आहे, तर गाडी घ्यायची आहे रे बा रमणदाला. भाऊ तर आज लयच खुश होता. मग काय पोचलो बा आम्ही मुर्शीत. पण इथं आल्यावर पहिले तर आम्हाला भेटते रे बा ट्रॅफिक पाहिले. ट्रॅफिकला टाटा बाय बाय करून आम्ही निघतो शोरूमच्या इकडे जाण्यासाठी. कशाची न वाट पाहता पोचलो मग आम्ही शोरूममध्ये आम्ही पोचायच्या पहिले तर मोठे माणसं पोचून गेले होते. मग काय रमणदा पण भिडून गेला डॉक्युमेंट्सवर साईन करण्यासाठी. आणि बाजूलाच होता आपल्या गावातला प्रतीक दादा. आणि आपला मोठा भाऊ सौरभ दा तर कायच्या विचारात होता काय माहीत. मग काय प्रतीकदानं देऊन दिली रमणदाच्या हातात मोठीवाली चाबी. आणि आम्ही पण फोटो काढून घेतले. तुम्हाला तर माहितच आहे की तुमचा ब्लॉगर किती इच्छा काय. मग काय आपण पण घेऊन घेतली मोठीवाली चाबी हातात. पब्लिक तर तुम्ही पाहू शकता की गाडीच्या आजूबाजूने किती आहे. गाडीचं उद्घाटन तर आपल्या शरद काकानंच करून टाकलं. पर्यंत मी म्हटलं तुम्हाला अंदरचं शोरूम दाखवून देतो. तर पाहून घ्या रे बा, नंतर नका म्हणता की दाखवलं नाही. काढली बा मग शरद काकानं गाडी रोडवर. शरद काकाने त्यांची गाडी नेली आणि आमच्या ताब्यात आली युनिकॉर्न. इथून थेट आलो आम्ही जयस्तंभवर. इथं आल्यावर पहिलं तर आम्ही नाश्ता करून घेतो. नाश्ता केल्यानंतर येणं आणला होता आपल्याजवळ हार. मग काय आपल्याजवळ येऊन गेली जबाबदारी. तेच जबाबदारी पार पाडत आम्ही निघतो घराच्या रस्त्यानं. घरी जाता जाताच भेटते आपल्याला सोपन दादा. त्यानं पण नवीन गाडी घेतली. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.